भक्त म्हणावं कुणाला, भक्त इसे जाना जिदी ही उदास, गेले आशा पास दे आशादी पासन वारून गेले, काल पास आज पास असेल भरपूर पास, सगळे जे निवारून गेलेले आहेत ना त्यांना भक्त म्हणावं. पण आम्हाला खरं अर्थानं परमार्थच कसा करावा हे कळत नाही, हे आम्हाला सांगा. तुकोबराय म्हटले परमार्थ कसा करावा. बाबा परमार्थ करत असताना एकतर मनामध्ये स्वार्थ नसावा, परमार्थ करत असताना देवाचं नामचिंतन करत असताना फळाची अपेक्षा नसावी, आणि परमार्थ करत असताना एखाद्याला आडवं न यावं. एखादा परमार्थ करतोय, एखादी महापंगत घालतोय, एखादा अन्नदान करतोय, जर त्या व्यक्तीला तुम्ही आडवं आलात ना त्याच्यासारखं पाप कुठलं नाही. एखादा सत्कार्य आणि सत्कर्म करत असेल त्याला जर आडवं आलात तर नरकाला जावं लागेल. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सह्य आणि घातलिया भय नरका जाणे. बाबा जीवनामध्ये सत्कर्म करा, पण जो सत्कर्म करतोय त्याला आडवं येऊ नये. त्याला जर तुम्ही आडवं आलात तुमच्या जीवनात तर घातलिया भय नरका जाणे. त्या व्यक्तीला जर तुम्ही भीती घातली ना नरकाला जावं लागेल असं महाराज प्रमाणसहित तुम्हा आम्हाला सांगतात. आल्यानंतर एकतर सत्कर्मानं जगा, चांगले कर्म करा, चांगलं वागा जीवनामध्ये. आणि जर एखादा व्यक्ती चांगलं वागत असेल आणि तुम्ही जर त्याला भीती घातली नाही बाबा हे असे, तर तुम्हाला सुद्धा नरकाला जावं. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, सावता महाराज असतील, चोखोबाराय असतील, निळोबाराय असतील, सर्व संत मंडळींनी या ठिकाणी आल्यानंतर उपदेश करायला सुरुवात केली. सगळ्यांनी महाराजांनी गाथा लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, रामायण असेल, भागवत असेल, सगळ्या ग्रंथामधून महाराजांचा सगळ्यांचा सांगण्याचा एकच उल्लेख आहे, तो म्हणजे जीवनात आल्यानंतर तुमचा उद्धार करून. मग उद्धार 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 मगापासून उद्धार लावलाय, म्हणजे उद्धार म्हणजे तरी नेमकं काय. महाराज म्हणतात बाबा उद्धार या ठिकाणी असा करायचा आहे स्वतःचा. 84 लक्ष होणे तुम्ही काय करून आलेला आहे, फिरून आलेला आहे. 84 लक्ष होणे फिरून आल्यानंतर मनुष्य देह जर प्राप्त झालाय ना याच जन्मामध्ये शेवटचा चान्स आणि शेवटची संधी आम्हाला आहे. शेवटची संधी असल्यामुळे आम्ही या जन्मामध्ये उद्धार करून स्वतःचा घेतला पाहिजे. कारण मोठमोठे रती महारथी या ठिकाणी आले आणि स्वतःच्या हिताचं त्यांनी हित तरी म्हणायचं कशाला. महाराजांनी सांगितले आपुलिया हिता जो असे जागता. मी तुम्हाला आज हित सांगते. हित म्हणजे काय, स्वतःच्या हिताच्या जो ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील त्यांनी महाराजांनी सांगितले. हित म्हणायचं कशाला, माझ्या मुलाला नोकरी लागावी, मला चांगली शेती भेटावी, याला हित नाही म्हटले महाराज. हित म्हणायचं कशाला. महाराज म्हटले बाबा जन्माला आल्यानंतर गाथा वाचून त्याच्यातले अभंग वाचून स्वतःच्या मनामध्ये त्याचा अर्थ समजल्यानंतर जो विचार येतो, काय गाथा वाचल्यानंतर, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, सगळं वाचून महाराजांना, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना जो अर्थ तुम्हाला आम्हाला सांगायचा आहे त्या अर्थाचा विचार ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये भिंगतो ना त्यावेळेस त्याच्या हिताचा विचार त्याला कळतो. अरे बाबा मी जन्माला आलोय कशासाठी, मला करायचंय काय, माझा धर्म कोणता, माझा मार्ग कोणता, मला जायचंय कुठं, माझं गाव कोणतं. कारण या ठिकाणी राहणारं कोणी नाही, याचं नाव काय आहे मृत्यू लोक. इथं सगळे मरणार आहेत. इथं ज्याच्यासाठी आपण कमवतोय तेच आपल्यावरती उलटे फिरतायत. एका माणसानं एवढं मुलाला शिकवलं, एवढं शिकवलं, त्याला नोकरी वगैरे लावली, सगळं झालं, मुलाचं लग्न झालं. आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर त्या मुलाला एक मुलगा झाला. तर म्हाताऱ्यानं जीवनभर त्या ठिकाणी कष्ट केले होते, मुलाला शिकवलं होतं, स्वतःच्या पायावरती उभं केलं होतं. स्वतःच्या पायावरती उभं केल्यानंतर आता घरात एक सून आलेली होती. सुनाला काही म्हाताऱ्याचा त्रास सहन होत, म्हाताऱ्याचा त्रास सहन होत नव्हता. एक दिवस सून नवऱ्याला म्हणते का म्हातारा झालंय सारखं त्याची वटवट वटवट, मला ऐकावीशी वाटत नाही, वृद्धाश्रमामध्ये नेऊन त्याला सोडून या तुम्ही. तिचा नवरा म्हणतो बाई जीवनभर कष्ट केलंय, जीवनभर तर हातातल्या फोडावणे मला सांभाळले, वृद्धाश्रमात मी काही नेऊन ठेवणार नाही. एक काम करतो, जर वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर गावातली सगळी चप्पल घालतील ना माझ्या तोंडामध्ये, वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवणार नाही. एक काम करतो, वरच्या बिल्डिंग वरती मी माझ्या वडिलांना ठेवतो, 1 घंटा त्यांच्याजवळ ठेवतो, भूक लागली की घंटा वाजवतील, घंटा वाजवलं की तुझं नेऊन जेवायला द्यायचं. काही त्यांचं तोंड वगैरे बघायची गरज, सारखे त्यांची वटवट ऐकायची गरज नाही म्हणे. ठीक आहे, बायकोला पटलं. ते दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याला वरी बाज वगैरे घालून दिली. बाज वगैरे घालून दिल्यानंतर म्हाताऱ्याला सांगितलं हे बघा तहान भूक जर लागली तर तुम्ही घंटा वाजवायची, घंटा वाजवली की ती वर पाणी घेऊन येत जाईल,
तुम्ही प्यायचं, भूक लागली की वर जेवायला घेऊन येत जाईल, तुम्ही जेवायचं आणि नितांत या ठिकाणी राहायचं निवांत. सांगितलं सगळं. सांगितल्यानंतर म्हाताऱ्याला भूक लागली की म्हातारा घंटा वाजवायचा. आता लक्षात घ्या, म्हातारा घंटा वाजवायचं. एक दिवसचा प्रसंग आहे. दिवसभर म्हाताऱ्यानं घंटा वाजवलीच नाही. घंटा न वाजवल्यामुळं सून सुद्धा वर गेली, घंटाच वाजवली नव्हती ना. पप्प्याचा बाप आला ऑफिसवरून आल्यानंतर, विचारलं का गा वडिलांना जेवण वगैरे दिलं होतं का? म्हणे आज घंटाच नाही वाजवली. पळत गेलं ना बिचारं, बाप होता शेवटी. पळत गेलं तर म्हातारं पाणी पाणी म्हणून तोंडावट बाहेर फेश आलेला होता. आणि फेश आल्यामुळं म्हातारं त्या ठिकाणी मेलेलं होतं, मरण पावलं होतं. जीव गेलेला होता म्हाताऱ्याचा. घाबरलं हे. का गा म्हणे दिवसभर म्हाताऱ्याला पाणी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मेला ना माझा बाप. ते म्हणे अहो घंटाच वाजवला नाही. घंटा कसा वाजवला नाही म्हणून इकडं तिकडं पाहिलं तर तिथं घंटाच नव्हता. घंटा तर नव्हता. कुणी उचलला घंटा? राग राग करायला लागलं. तेवढ्यात त्याचं पोरग तिथं आलं. पोरग तिथं आलं आणि पोरग तिथं आल्यानंतर सहज विचारलं, का रे म्हणे घंटा उचलला का तू आजोबाबा? म्हणून हो. का उचलली? अहो बाबा एवढी सुंदर घंटा, एवढी पितळाची मोठी घंटा अहो आजोबांनी हरवली तर तुमच्यासाठी दुसरी कुठून आणि म्हणून लपवून ठेवली. मग ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही कमवतोय, ज्याच्याला तुम्हाला मला वाटतं हे कमवावं, माझ्या मुलांनी ते बघावं, माझ्या मुलांनी हे करावं, महाराज म्हणतात नाही बाबा. ज्या जमिनीला तुम्ही आम्ही माझं माझं म्हणतोय ना, याच्या अगोदर आज आला. आज काय म्हटलं माहिती का? ही जमीन माझी आहे. पंजाही तसाच म्हटला, लेकही तसाच, नातूही तसाच, पंतूही आजामेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तूही तैसा. ती जमीन घालून म्हणते बाबा तुझं आजही म्हणायचं मी ही जमीन माझी आहे, तुझा लेखही म्हणतो, पंजाही म्हणतो, परंतु या ठिकाणी अजून माझ्यावरती अधिराज्य गाजवणारा असं एकही जन्माला आला नाही. जगाच्या मालकाने या ठिकाणी अवतार घेतले, पण येत नाही उरो आली अवतार येरते पामर जीव किती. जगाच्या मालकानं सुद्धा या ठिकाणी अवतार घेतले, पण त्यांना सुद्धा राहता आलं नाही. हे सगळं त्या ठिकाणी मिथ्या आहे बाबा. ब्रह्मसत्य जगात मिथ्या, या ठिकाणी ब्रह्मसत्य आहे. त्याच्यासाठी तुला जगाच्या मालकाची प्राप्ती करायची आणि अशी प्राप्ती करायची की देहावरती जगाच्या मालकाची प्राप्ती करायची. मग तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण जर तुझ्या जीवनामध्ये जगाच्या मालकाची प्राप्ती केली ना, तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. कारण का माहितीये का, या ठिकाणी आल्यानंतर बाबा साधू संत मंडळींनी तर सांगितलंय, ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही माझं म्हणतो ते काही राहणार नाही. साधू संतांनी हेही तुम्हाला आम्हाला सांगितलंय, गाथा निर्माण करून सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी ज्ञानोबारायांनी सांगितलं. पण ज्ञानोबाराय म्हणतात बाबा आम्ही तुम्हाला असंही म्हणत नाही की संसार करू. संसार करा रे, पण कसा संसार करा? संसारी संसारी असावे असुनी भजन करावे वेळोवेळा. संसार हा पण कसं राहा, असून नसल्यासारखं राहा. संसार तुम्हाला करायचा असेल ना बाबा, कमळ गठारामध्ये उगवतो पण गठाराचा स्पर्श कमळाला, त्या प्रकारे संसार करायचा आहे. संसारामध्ये राहा पण संसारामध्ये गुंतून राहू नका. कसं राहा, पक्षी अंगणी उतरती जे का गुंतून या राहती. पक्षी अंगणामध्ये उतरतात आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी गुंतून राहत नाही. ती जेवढे दाणे त्या ठिकाणी आहेत तेवढे टिपण्याचं काम करतात आणि निघून जातात. महाराज म्हणतात तैसे असावी संसारी.
त्या प्रकारे जर तुम्ही संसारामध्ये राहिलात ना, मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार, तुमची प्राप्ती होईल, जगाच्या मालकाची प्राप्ती होईल. पण एक सांगू का, महाराज म्हटले ते सहज शक्य नाही म्हणे. का सहज शक्य नाही? चालता वाट पुढे भय वाटत ते चित्ते, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखी काय झाले कान तरी ऐकते, बैसलो सद्दी भई तुझं धरुणी चित्ती. कान ऐकत नाही, डोळे पाहत नाही, काय झालं काही कळतच नाही, बहुत जन गेले नाही आले मागुती. महाराज म्हणतात सगळेजण गेले पण माघारी कुणी आलं नाही. कोणी कोणी परमार्थात गेले, अर्ध्यावट गेले. म्हटले आम्ही 20 वर्ष देवाची महापूजा केली, यज्ञ केले, तप केलं, सयस केलं, सगळं काही केलं, पण देव काय कधी स्वप्नात आला? देव स्वप्नात आला नाही. नामदेवराय म्हटले अरे स्वप्नात कसा येईल? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य एकत्रित केलं आणि पुण्य एकत्रित केल्यानंतर जगाचा मालक त्या ठिकाणी आमच्यावरती कुठंतरी त्यानं कृपा केली. सहज देव भेटत जन्मोजन्मीचं गाठोडं सासवावं लागतं बाबा, त्यावेळेस जगाच्या मालकाची तुम्हाला आम्हाला प्राप्ती होत असते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज म्हणतात बाबा, जन्मोजन्मीचं ज्यावेळेस पुण्य एकत्रित होतं ना, पुण्य एकत्रित झाल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये विचार यायला लागतो बाबा, खरंच या ठिकाणी शरीर सुद्धा, ज्या शरीरावरती तुम्ही आम्ही प्रेम करतोय ते शरीरही तुमचं आमचं नाहीये. ज्या शरीराला माझं म्हणतो ते शरीरही नाही, मग देहावर उदास राहायला काय हरकत आहे? साधू संतांना कळलं. आणि म्हणून तर साधू संत मंडळी म्हणतात बाबा, आम्ही आमच्या देहावरती उदास आहे. आम्ही देहावरती उदास राहिल्यामुळे जगाचा मालक आम्हाला सांभाळतो, आमच्या पाठीमागं मागं पुढं करतो. त्याचं कारण आहे सिंक जांभळी खोकला, ती तुकाची वेळ वायाला गेला. आमच्या जीवनात एवढं नामस्मरण झालं, एवढं नामस्मरण, हे सिंकताना, जांभळी देताना आणि खोकताना तेवढाच आमच्या जीवनामधला वेळ वायाला, बाकी वेळ आमच्या जीवनामधला वायाला गेलेला नाही. तितकं नामस्मरण तुम्हाला आम्हाला करावं लागेल. जर जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल, देवाला त्या ठिकाणी भेटायचं असेल, देवाला एक करून घ्यायचं असेल ना, साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय, मार्ग दावून गेले दयानिधी संत ते बाबा. दयावान असणारे संतांनी तुमच्या आमच्याकडे पाहिलं हो, पाहिल्यानंतर कळवळांतकरणामध्ये उत्पन्न झाला. बुडते हे जन न देखमे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जे जगात बुडत चाललेलं आहे ते पाहिलं साधू संतांनी, अंतकरणामध्ये त्या ठिकाणी दया उत्पन्न झाली. महाराज म्हणतात अरे रे 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 रे, जे करायचंय, जे करायचं होतं ते लोक करत नाही, जे करायचं नाही ते लोक करायला लागले, दुःखाला कारणीभूती लोक होणार आहेत. म्हणून तर महाराज म्हणतात बाबा, आम्ही आमच्या संसाराची राख रांगोळी केली. कशा करता? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. स्वतःचा देह त्या ठिकाणी कष्ट होतात आणि तुमच्या आमच्यावरती उपकार करतात. आणि एवढे साधू संतांचे उपकार आहेत ना, कशासाठी उपकार आहेत माहितीये का? मज निरंतर सारखं जागवण्याचं काम माझे साधू संत मंडळी करतात. आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांचे उपकार सांगता येत नाही, संतांचा उपकार सांगावया नाही पार. एवढा अगणित उपकार साधू संतांचे तुमच्या आमच्यावरती. आणि साधू संतांनी तुम्हा आम्हाला सांगितले बाबा, या ठिकाणी आल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करावी लागेल, देवाची भक्ती करावी लागेल. पण एवढी भक्ती करा तुमच्या जीवनामध्ये, कोणताही प्रसंग आला, कितीही मोठा प्रसंग आला तरी सुद्धा जगाच्या मालकानं किती जरी आपली परीक्षा घेतली तर त्या परीक्षेत पास होता आलं पाहिजे, एवढी तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा. आणि तशीच भक्ती साधू संत मंडळींनी केली. आणि आल्यानंतर तुम्ही आम्ही कोणालाही शरण नाही गेलं पाहिजे, तुम्ही आम्ही अगोदर संत ओळखला पाहिजे. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया असेल त्या ठिकाणी साधू ओळखावं. म्हणून महाराज म्हणतात दया क्षमा ज्याचे अंगी त्याला साधू म्हणा. तुमच्या जीवनामध्ये कोणालाही म्हणू नका, भक्त त्याला म्हणावं जे आशादी पाश निवारून गेलेत, ज्यांच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, माया, षड्विकार नाहीसे झालेले, ज्याच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात त्यांना भक्त म्हणावं. मग असे भक्त कधी होतात? महाराज म्हणतात बाबा, विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषयच एवढा भगवान परमात्मा झालाय ना, त्यांना कशातच त्या ठिकाणी आज चिंता काहीच राहिलेलं नाही, एवढा विषय एक झालेला आहे. मग विषय तरी एक झालेला आहे बाबा. मग महाराज म्हणतात निर्वाणीचा प्रसंग आल्यानंतर सुद्धा जगाचा मालक आमच्या सोबत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून येदी. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं बाबा, परमार्थ करायचं असेल, चांगलं कर्म करायचं असेल तर करा, पण एखादा जर सत्कर्म करत असेल ना त्याला वाया आडवं येऊ नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य,
आणि घातली या भय नरका जाणे. महाराज म्हणतात बाबा सत्कर्म करा, सत्यानं वागा, चांगलं जगाने. एखादं सत्कर्म करत असेल त्याला आडवं येऊ नका हो, नरकाला जावं लागेल तुम्हा आम्हाला, महाराज म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी अभंगाचे 4ही चरण सुटलेले आहेत. यथामती यथाबुद्धी, जशी माझी बुद्धी असेल